सांगितलं. म्हणाले, ब्राह्मणो म्हणजे भटो, तुम्ही इथे बसता यापेक्षा गंगा तीरावर बसा, तुमच्या साधनेला गंगेचं पावित्र्य येईल. आचार्यांच्या मुखामधलं वाक्य फार सुंदर आहे. नागदेव आचार्य म्हणतात, जर माझ्या सान्निध्यानामुळे जर तिला जर पवित्रता येणार असेल तर तीच आमच्या दर्शनाला इथे येईल आणि तेव्हा त्या नदीनं आपला प्रभाव सुद्धा बदलल्याचा भूगोल आपल्याला या स्मृतीस्थळामध्ये पाहायला मिळतो. ते महाडवा पंथात काय नाही बंधूंनो, इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशी ताकद आहे, इथल्या प्रत्येक सिद्धांतामध्ये अशी ताकद आहे. इथला प्रत्येक साधक चालतो, चालताना सुद्धा एक दिशा आहे. काल आम्ही परतूर या ठिकाणी होतो, काही पोलीस मंडळी आम्हाला नंतर भेटली, मी पाठीमागून चालत होतो. त्यांनी विचारलं, तुमची रॅली कुठे चालली, कुठे मोर्चा चाललेला आहे? म्हटलं आमची महानुभावांची अशी अशी पदयात्रा आहे. ते म्हणाले, दिवस सध्या मोर्चाचे आहेत, कोणी आरक्षण मागतंय, कोणी संरक्षण मागतंय. हो म्हटलं, आम्ही पण आरक्षण मागतो, पण आमचं आरक्षण आम्ही आमच्या देवाकडे मागतो आहे, हे आमचं वैशिष्ट्याची गोष्ट. कारण आमचं ब्रीद वाक्यच हे आहे, पायी तीर्थयात्रा घडो, देह देवादारी पडो. या आशंसेनं निघालेला प्रत्येक साधक आहे, पण या चालण्याला एक दिशा आहे, एक गती आहे, एक मती आहे. हे चालत असताना तो एक विचार आहे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ती पवित्रता आहे. म्हणजे सकाळच्या प्रातःकाळच्या स्मरणाच्या वेळेला डोळ्यांमध्ये अश्रूंच्या ज्या धारा दिसतात, स्मरण साधनेनं अंतःकरणाला जी पवित्रता येते, इथल्या मातीमध्ये एक वेगळा आगळा एक सुगंध आपल्याला प्राप्त होतो. याच म्हणजे मातीत तयार झालेली हिराईसा या विषयाकडे आपण येतो आहोत. खरं तर ही सगळी फिरती व्याख्यानमाला आहे. फक्त व्याख्यानमाला फिरती असं नाही, इथलं पात्र सुद्धा बदलतं. फिरता रंगमंच तुम्ही पाहिलं असेल कधी. फिरत्या रंगमंचावर नाटकं बदलत जातात, पात्र बदलत जातात आणि वेगवेगळे विषय डोळ्यासमोर येतात. ही व्याख्यानमाला अशीच आहे. अनेक साधक आपल्याला भेटतात. काही दिवसापूर्वी ते पंडित दामोदर व्यास भेटले, आज त्यांची हिराईसा आपल्याला भेटते आहे. आपण आपल्या सायंकाळच्या पारायणाच्या स्तोत्रामध्ये म्हणतो सुद्धा, हिराई दुजी थोरली श्रेष्ठ त्यागी, जशी जशी ज्ञान विद्युल्लता भट्ट मार्गी. त्या कवींनी या काव्यामध्ये ज्ञान विद्युल्लता असा उल्लेख केलेला आहे, जी सदा म्हणजे मार्ग संरक्षणादक्ष पहा. आणि मग त्यांना म्हणजे नमस्कार या कवीनं या स्तोत्रामध्ये केलेला आहे. मार्ग संरक्षणासाठी दक्ष असलेली ही माता आहे. याच म्हणजे मराठवाड्यात तिचं गाव असलं पाहिजे, कारण तिच्या घरी जर नागदेवाचार्य भोजनाला जर जात असतील तर निश्चितच ती याच म्हणजे मातीतली या परिसरातली असणार आहे. जी महाडवा पंथाचा अनुग्रह आहे. सोबत देहाचे पती आहे, एक छोटी मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. हे असं चौकोनी असलेलं एक कुटुंब आहे. महाडवा पंथाचा वसा आणि वारसा जोपासणारं हे ब्राह्मण कुळातील ही परंपरा आहे. आणि हे राहत असताना सर्वज्ञ जे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं चिंतन करत असताना या वासनिक अवस्थेमध्ये तिची फार चांगली तयारी झालेली आहे. ती ज्ञानाची असेल, धर्मसाधनेची असेल, ती स्मरण साधनेची असेल, उत्तम प्रकारची तिची तयारी झालेली आहे. एक दिवस तिच्या दृढत्वाबद्दल स्मृतीस्थळामध्ये एक उल्लेख असा येतो, आचार्य श्री नागदेव तिच्या घरी म्हणजे आमंत्रणाच्या निमित्तानं भोजनाला पोहोचलेले आहेत. अशी सकाळची वेळ असेल, भोजनाची तयारी सुरू आहे, ती माता सर्व तयारी करते, लगबग घरामध्ये सुरू आहे. अतिथी येणार म्हटलं की ही लगबग आहे, आपले गुरु येणार आहेत, आज घरी आपल्या भोजनासाठी येत आहेत, सगळी तयारी तिची धावपळ सुरू आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की छोटी असलेली लहान असलेली तिची एक माता, तिची एक कन्या आहे, ती मात्र आजारी तापाने फणफणलेली आहे. प्रत्येक काम करायची, पण काम करताना परत आतमध्ये जाऊन बघायची, तिच्या अंगाला हात लावून बघायची, ताप कुठपर्यंत आलेला आहे, तिला झोप लागली का, पुन्हा पुन्हा तोंडावरून ते काढून बघायची, तोंडावरून हात फिरवायची, पुन्हा येऊन कामाला लागून जायची. भल्या पहाटे उठून सर्व धावपळ तिची सुरू झालेली आहे. बरोबर 10, 10:30, 11ची वेळ झाली असेल, आचार्यांच्या आगमनाची वेळ झाली असेल, कोणीतरी सांगाती असतील, अशाच पदयात्रेतील संत साधकांसारखेच आचार्यांचं आगमन झालं असेल. तिने आल्या आल्या पाय धुण्याची व्यवस्था केली, चरण प्रक्षालन झालं, गंधाक्षता झाली, पुष्पहार समर्पण केलं असेल आणि आतमध्ये बसण्यासाठी आसन घातलं. चौक रंगमाळिका भरल्या असतील, समोर चौरंग असेल आणि आता क्षेमवार्ता झाली, भेटीचं विधान झालं, भोजनाचे दंडवत झाले आणि आता भोजनाला सुरुवात करायची. तेवढ्याच वेळात पटकन आतमध्ये जाऊन लगबगीनं तिने त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला आणि हात लावला. आता मात्र ते शरीर थंड वाटू लागलं. विचार करते, इतक्या वेळा अंग गरम होतं, आता मात्र तिचा काळजाचा ठोका चुकला. पटकन तिने हात आता तिच्या नाकाजवळ नेऊन पाहिलं, श्वास तरी चालू आहे की नाही, आणि तिच्या लक्षात आलं की आता श्वास सुद्धा बंद झालेला आहे. तिच्या लक्षात आलं की आपल्या या छोट्या कन्येचं देहावसान झालेलं आहे. बाहेर गुरु आहेत, त्यांच्या भोजनाचा प्रसंग आहे, आतमध्ये तर मुलगी सरलेली आहे. कोणत्या गोष्टीला अगोदर प्राधान्य द्यावं
तिची विषय म्हणजे चिंतनाची बाजू म्हणजे जी ती सुरू झालेली आहे. आतमध्ये एकुलती एक मुलगी आहे आणि बाहेर गुरु आहेत. परंतु ज्ञान साधनेनं तिच्या डोक्यामध्ये पक्की गोष्ट तयार आहे. जर समोर माझा जर ईश्वरीचा साधक असेल तर अगोदर मी प्राधान्य दिलं पाहिजे. पटकन तिने तिच्या चेहऱ्यावरती पांघरून पुन्हा जसं आहे तसं ठेवलं आणि बाहेर येऊन आचार्यांच्या भोजनाच्या ताटाची तयारी केली. ताट विस्तारलं जातं, सर्व तयारी होते. तो संकल्पविधी म्हणजे तो पूर्ण होतो. आचार्यांच्या पिढारणाला सुरुवात होते. आता आचार्य त्यांना अप्रोक्ष ज्ञानाची झिन्न बांधलेली आहे. स्वाभाविकच त्यांच्या अंतर्मनात ही गोष्ट नक्की त्यांना कळलेलीच असणार आहे की आतमध्ये काहीतरी अघटित झालं, परंतु चेहऱ्यावर त्यांनी दिसू दिलं नाही. सोबतचे सांगती भोजनाला बसले. ताट सगळं तयार झालं, अवसर सुरू झाला आणि आता भोजनाचा संकल्प झाला. भोजनाचे ग्रास म्हणजे सुरू झाले. आतमध्ये जावं, पटकन एक एक भाजी आणून वाढावी, एक एक पदार्थ वाढावा, सर्व तिची तयारी सुरू आहे. परंतु लक्ष मात्र आतमध्ये आहे. चेहरा तिच्या चेहऱ्यावरचा भाव तो म्हणजे तिथे बदललेला दिसला. आचार्यांच्या गोष्ट लक्षात आली. भोजन झालं, की मुखशुद्धी झाली, प्रायश्चिताचे 2 दंडवत घातले आणि आचार्य मार्गस्थ झालेत. आचार्य पुढे निघून गेलेत आणि तिने आतमध्ये येऊन पटकन 2 घास सुद्धा खाऊन घेतले आणि मग लोकसंग्रहार्थ तिने रडायला सुरुवात केली आणि मोठ्यानं दुःख करून ती रडू लागली. म्हणजे आसपासच्या बाया बापड्यांना गोष्ट म्हणजे समजली. सगळं गाव गोळा झालं आणि तिला त्या प्रसंगामध्ये आधार देण्याचा प्रयत्न करू लागलं. ही स्मृती नागदेवाचार्य स्वतः सांगतायत इतर भक्तांना आणि त्याचं सांगण्याचं कारण असं आहे की त्या म्हणजे स्मृतीचं वाक्यच असं येतं, हिराईसाचा जो दृढ निश्चय आहे, आचार्य ती गोष्ट सांगतायत. किती दृढता असेल. आतमध्ये पोटचा गोळा सरलेला आहे आणि बाहेर गुरु उपस्थित आहेत. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं. मी मराठवाड्याच्या मातीचा जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं इथे असा नामधारक आहे, इथे असा वासनिक आहे. अगोदर मला ईश्वरीच्या साधकासाठी जे स्वतःच्या जीवाचं रान करणारी माणसं आपल्याला दिसतात. तिने पटकन तिथे जाऊन आचार्यांची सेवा केली. किती दृढता असेल. ही दृढता येते कशाने? ही ज्ञान साधनेने येते. लक्षात ठेवा. कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं ही क्रिया समजते कधी? ही अशा या ज्ञान साधनेनं समजत असते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी माकोड्याचा फार सुंदर दृष्टांत सांगितलेला आहे. जे स्वामी जेव्हा जे बोलायचे ते कथेच्या माध्यमातून बोलायचे, दृष्टांतातून बोलायचे. जे माकोडा म्हणजे एक मुंगळा असतो, तो असूदप आहे. त्याला जो पदार्थ जो लागतो तो शोधतो आणि पदार्थाला एकदा पकडलं की नाही, तो पकडताना इतका घट्टपणे पकडतो. त्याला ओढण्याचा जेव्हा प्रसंग येतो त्याचं ते धड तुटलं जातं, परंतु ते जी पकडलेली गोष्ट आहे ते सोडत नाही. स्वामी हा संदर्भ देऊन सांगतात, साधकाने असं असलं पाहिजे. धड तुटल्याही जीवे परमेश्वरा ते न सोडावे. ही आपलं धरणं असं असलं पाहिजे. ही दृढता आहे, ही धर्मनिष्ठा आहे. ही येते कशातून? ही ज्ञान साधनेतून. लक्षात ठेवा. या हिराईसाची एक एक स्मृती आपल्याला अशी दिसते. 4-5 म्हणजे अवघ्या स्मृती तिच्या वाट्याला येतात. म्हणजे स्मृतीस्थळाचं वैशिष्ट्य असं आहे की स्मृतीस्थळाच्या एखाद्या स्मृतीमध्ये आपल्याला ते काल भेटलेले म्हणजे कवी नरेंद्रबाज भेटतात. 1-2 स्मृती त्यांच्याबद्दल, पण तेवढ्या 2 स्मृतीमध्ये आपल्या मनावर त्यांचं चित्र असं पकड घेतं. किती दृढता असेल. ना राजे हो आमच्या कविकुळा बोलू लागेल म्हणणारे नरेंद्रबाज, काय दृढता आहे. महानुभाव संप्रदायाच्या धर्म साधनेमधली ही दृढता ही तळागाळापर्यंत तेव्हा पोहोचते जिथे ज्ञान साधना रुजलेली असते. या हिराईसाच्या संदर्भामधल्या अनेक स्मृती जेव्हा आपण पाहतो, किती तिची दृढता आहे, तिची निष्ठा आहे. पुढे मुलगा मोठा होतो. आता जे मुलाचा विवाह बाकी असतो, पण अनुसरणाचं वय जवळ येत आहे. सोबत पती आहेत, पंडित दामोदर व्यास. अतिशय सेवाभावी आहेत, नम्र आहेत, म्हणजे रुजू स्वभावाचे आहेत, कवी मनाचे आहेत, भावाग्न प्रकृतीचे आहेत. स्मरणाला बसल्यानंतर डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागतात. पत्नी त्यांना म्हणते, पंडितो, एक तर तुम्ही भिक्षा करा किंवा म्हणजे मला भिक्षा करायला जाऊ द्या. तुम्ही घर सांभाळा, मी भिक्षा करायला जाते. त्यावेळेला स्मृतीस्थळामध्ये दीक्षा या शब्दाला भिक्षा या शब्दाने ओळखलं जातं. भिक्षा मागून घेतली जाते. ईश्वराकडे जाण्याचा तो रस्ता आहे. गुरुनिमित्ताकडून केली प्रार्थना आहे. ती पटकन त्यांना सांगते, एक तर तुम्ही जा अनुसरायला किंवा मला जाऊ द्या. पंडित दामोदरबास विचार करू लागतात. पाय निघत नाही. घर प्रपंच निर्माण करता येतो, पण निर्माण केलेल्या घर प्रपंचातून मन बाजूला करणं हा खरं तर निष्काम कर्मयोग आहे. खरा तर कर्मफल त्यागाचा विषय जो गीतेमध्ये अभ्यास होतो, वासनिक उत्तम धर्मामध्ये पाहायला मिळतो. पंडित दामोदर व्यास विचार करतात, पण गप्प बसतात. बोलता काही ते स्वतः तर काही बोलत नाही. शेवटी हिराईसा म्हणते, आता तुम्ही घरातली व्यवस्था करा, मुलाचं लग्न करा, मी अनुसरणाला पुढे निघते. आणि हिराईसा पुढे निघाल्यात. घरातली सर्व जबाबदारी पंडित बासांवर सोपवली, दामोदर व्यासांवर सोपवली आणि मार्गस्थ झाल्यात.
जे नागदेव आचार्यांकडे पहिल्या आश्रमामध्ये आल्यात आणि अनुसरण झालं. अनुसरण झाल्यानंतर जे शास्त्र संवाद करावा, चर्या करावी, चिंतन करावं. ज्ञान साधना करताना आचार्यांकडून धर्म चिंतनातील सूत्रांचं चिंतन श्रवण करावं. आसपासच्या गावामध्ये भिक्षाविधी करावा. नित्यविधी, निमित्तविधी, सेवा साधनेचा आचार करत करत म्हणजे स्वतःला घडवत होती. मुलगा मोठा झाला. मुलाचा विवाह म्हणजे पंडित दामोदर व्यासांनी व्यवस्थित करून दिला. सूनबाई घरात आली. बऱ्याचदा असं होतं, सुरुवातीला काळजी असते मुलाच्या लग्नाची, आता पुढे सूनबाई झाली, परत मन तिथे गुंत, घरातून बाहेर निघू वाटत नाही. बराच उशीर निघून जातो. पंडित दामोदरबास काही अनुसरणाला येत नाहीत. पण हिराईसा मात्र या गोष्टीचा विचार करते. एक माता कशी असते मानवा पंथातली माता, मी तुम्हाला सांगतोय, ती माता कितकी म्हणजे महत्वाची आहे. स्वतः अनुसरणाकडे जात असताना पाठीमागील कुटुंबाची जी व्यवस्था आहे, तिने व्यवहार पण पाळलेला आहे. मुलाचं लग्न करून देण्यासाठी तिथे पतीला थांबवलं. परंतु निघताना आता बरेच दिवस झाले पती काही येत नाहीत अनुसरणाला, तेव्हा ती लिखित एक निरोप पाठवते. जे चुलीची खीर खादली, ती चुलीची काही राख खाल. एकच तर वाक्य आहे, पण एका वाक्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. जेव्हा पंडित दामोदर व्यासांनी ती गोष्ट ऐकली, वाचली, तेव्हा अंतःकरणामध्ये विचार आला की आता कोपली, आता जावं लागेल. एक माता मानव पंथाचे साधक कशी घडवते, आणि तिच्या त्याच निरोपाबरोबर आहे त्या म्हणजे उभ्या उभ्या त्या घराचा त्याग केला आणि पंडित दामोदरवास अनुसरणाला निघालेत. सायंकाळी 5-5:30ची वेळ झाली असेल. जे नागदेव आचार्य सांगतात, आज कोणी विजना जाऊ नको गा, आज कोणी विजनाला जाऊ नका, आज पंडितो येतो आहे, पंडित दामोदरवास येत आहेत. आचार्यांनी हे जाणलेलं आहे, कारण आचार्य त्या अवस्थेतले आहेत. आणि पंडित दामोदर व्यास हे अतिशय उत्तम अशा वासनिक अवस्थेमधले आहेत. संत साधकांनी विजनाला जाऊ नका हे म्हणत असताना एका वासनिकाची ते वाट पाहत आहेत. वासनिक सुद्धा त्या ताकदीचा असेल. एखादे संत साधक एखाद्या नामधारकाची वाट पाहतात ना, त्याच्या पाठीमागे ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आचार्य वाट पाहत आहेत आणि स्वतः 4 पावलं ते नागदेव आचार्य आश्रमाच्या बाहेर येऊन ते उभे राहतात आणि पंडित दामोदर व्यास येतात. पहिल्या 2 दंडवत घालतात. हातामध्ये सुपारी दिली जाते. भेटीचं विधान संपन्न होतं, धर्मवार्ता होते आणि दुपारच्या भोजनाच्या वेळेला आचार्य म्हणजे भटो म्हणजे नागदेव आचार्य त्यांना म्हणतात, पंडितो आमच्या भोजनाला, आमच्या पंक्तीला बसा. ते म्हणाले, भटो तुम्ही निवृत्त आहात आणि निवृत्ताच्या पंक्तीला म्हणजे प्रवृत्त साधकाने बसू नये असा संकेत आहे. विचार करा वासनिक मंडळी, संत साधकांच्या पंक्तीला जेव्हा आपण ओळीला बसतो तेव्हा तिथला विचार काय आहे. आपण त्यांच्या पंक्तीला जेव्हा बसतो की नाही, तेव्हा एक ना एक दिवस मला त्या रस्त्यानं जायचा हा विचार असला पाहिजे. नागदेव आचार्य म्हणतात, पंडितो तुम्ही घरून निघालात की नाही, तेव्हाच तुमची अनुसरणाची वासना निश्चित झालेली आहे. घरातून बाहेर पडलेलं पाऊल हे अनुसरणाच्या जर दिसेला जर असेल तर तुम्ही सुद्धा अनुसरले सारखेच आहात. आणि आचार्यांच्या पंक्तीला भोजन झालं. एक माता आपल्या पतीला अनुसरणाकडे घेऊन येते, इतकं महत्वपूर्ण असलेलं या हिराईसाचं वर्तन आहे. परंतु हे सर्व करत असताना स्वतःची साधना ती आचरते आहे. स्वतः आचार करत असताना इतरांची साधनाही पाहते आहे. ते सुरुवातीला आदरणीय बाबाजी म्हणालेत, सदा मार्ग संरक्षणादक्ष पहा. तिची दक्षता आहे. प्रत्येकाचं विजन पाहायची, ती पडताळायची. झाडाखाली बसलेली स्त्री असेल, पुरुष असेल, ते खरं स्मरण करत आहेत का, काही गप्पा गोष्टी सुरू आहेत का, स्मरणाला बसल्यानंतर दाट सावलीच्या झाडात बसलेले आहेत का, नकळत कोणी झोपलेलं आहे का, प्रत्येक बारकाईनं डोळ्यामध्ये तेल घालून ती निरीक्षण करते आहे. आणि जिथे जिथे कोणी चुकताना दिसेल तिथे ती त्यांना दुरुस्ती सांगते आहे. कारण एका स्मृतीमध्ये एक संदर्भ असा आहे, तो म्हणजे याच परिसरामध्ये जी गुंबरी गौराईसा आहे, तिच्या भेटीच्या विधानाच्या या निमित्तानं ही हिराईसा एक दिवस जायला निघते. तिला माहिती असतं या गावामध्ये ही रेमाईसा आहे. आणि मग भेटायला जात असताना भेटीचं विधान होतं. भेटीचं विधान झालं, दोघी एकत्र क्षेमवार्ता धर्मवार्ता सुरू आहे. तेवढ्यात हिच्या नजरेला गोष्ट पडली की बाहेर अंगणामध्ये काहीतरी हरभरे तिने वाळत घातलेले आहेत. आणि पटकन हिराईसा म्हणते, हा म्हणजे कुमारे, हा म्हणजे ती उंबरी गौराईसा होती, मी ते माईसा म्हटलो. ती गौराईसाला पटकन म्हणते की गौराई, अशा प्रकारे हरभरे वाळत घालणं ही योग्य नाही आहे. जे भिक्षेला येईल ते तुम्ही खाल्लं पाहिजे. आता तिच्या गोष्ट चूक लक्षात आली. तिने पटकन ते उचललं, बाजूला ठेवून दिलं आणि चूक झाल्याचं कबूल केलं. ही गोष्ट जेव्हा आचार्यांना समजली, आचार्यांनी संतोष व्यक्त केला. आणि आचार्य पटकन काय म्हणतात, जे रुपाईसा मागे या मार्गाचा खऱ्या अर्थानं अभिमान जर कुणाला असेल तर या हिराईसांना आहे. सदा मार्ग संरक्षणा दक्षपा. इतकी दक्षता आहे तिची. स्वतः तर आचार करतेच आहे, पण इतरांना सुद्धा आचारासाठी दक्ष करते आहे.
आपण इतरांना जेव्हा धर्मरूप कार्याला जेव्हा प्रेरित करतो की नाही, तेव्हा ती गोष्ट परनिष्ठाभाराकडे घेऊन जाणारी आहे. अशी हिराईसा आपल्याला या स्मृतीस्थळामध्ये भेटते. अनेकांना घडविते, अनेकांचं विजन पडताळते. कुणी जर चुकीचं वर्तन करत असेल तर त्यांना त्या शब्दामध्ये शिक्षा पण करण्याची ताकद आहे. पण कोण शिक्षा पण करू शकतो? ज्याच्या बोलण्यामध्ये वात्सल्य आहे आणि आचारामध्ये आदर्श आहे. लक्षात ठेवा.